दिव्यांग शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेणार, पण प्रहार संघटना कायम राहणार. बच्चू कडूंचं स्पष्टीकरण. आमचे सर्व मुद्दे शिवसेनेने स्वीकारलेले आहेत. बच्चू कडूंची माहिती. विधानसभेवरती निवडून येण्याची कडूंची क्षमता संपली असावी म्हणून विलीनीकरण, पक्ष विलीनीकरण करण्यासाठी मी मूर्ख नाहीये असं बच्चू कडूच म्हणाले होते. संजय राऊत यांचा बच्चू कडू यांच्यावर निशाणा. कष्टकऱ्यांचा नेता बच्चू कडू शिवसेनेला मिळतोय त्याबद्दल आनंदच आहे. मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. तर थोड्याच वेळात दोन्ही उमेदवार एकनाथ शिंदे जाहीर करतील. उदय सामंत यांची माहिती. विधान परिषदेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे यांना उमेदवारी. अंबादास दानवे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. मी महाविकास आघाडीचाच उमेदवार, आघाडीमध्ये भांड्याला भांडं लागत असतं. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. तर मवियातील तिन्ही पक्ष एकत्रच असल्याचा दानवेंचा दावा. महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्र बसून निर्णय घेतील. विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होईल. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांची प्रतिक्रिया. खासदार सुप्रिया सुळेंच्या अंबादास दानवे यांना शुभेच्छा. सुप्रिया सुळेंचा अंबादास दानवेंना फोन. अंबादास दानवे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. उद्धव ठाकरेंना पराभवाची भीती होती म्हणून निवडणुकीतून ते बाहेर पडले. ठाकरेंचा पक्ष संपवण्यासाठी त्यांच्याच पक्षातील काही लोक तयार असल्याचा शिरसाटांचा दावा. उद्धव ठाकरेंचा राजकीय बळी टळला. अंबादास दानवे यांना पुढे करून अंतर्गत संघर्ष झाकण्याचा प्रयत्न. मवियाकडून ठाकरेंऐवजी दानवेंना उमेदवारी दिल्यानं नवनाथ बन यांची टीका. विधान परिषद निवडणुकीवरून मवियातच बिघाडीची शक्यता आहे. ठाकरेंनी अंबादास दानवे यांना उमेदवारी दिल्यानंतर सुषमा अंधारे नाराज असल्याची चर्चा आहे. तर काँग्रेसही दानवेंच्या विरोधामध्ये उमेदवार देण्यावर ठाम आहे. सुषमा अंधारेंना अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यांनी आताच गुडघ्याला बाशिंग बांधून फिरू नये. संजय शिरसाट यांचा सुषमा अंधारेंना सल्ला. तर सुषमा अंधारे कडवट शिवसैनिक, त्या नाराज नाहीयेत. एकच या ठिकाणी जागा होती ती दानवेंना देण्यात आली आहे. सुषमा अंधारेंच्या नाराजीच्या चर्चांवरती संजय राऊत यांची प्रतिक्रिया. रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून सुषमा अंधारेंसाठी व्हॉट्सअपवरती स्टेटस. लढाऊ आवाज दाबला जात नाही, तो अधिक बुलंद होतो. आपल्या कर्तृत्वाला आणि लढाऊपणाला कोणीही नाकारू शकत नाही, अशा आशयाचं स्टेटस. विधान परिषदेसाठी काँग्रेसकडून 6 जणांच्या नावांची चर्चा. यामध्ये बाळासाहेब थोरात, सचिन सावंत, अतुल लोंढे, नसीम खान, वजाहत मिर्झा आणि राजेश राठोड यांची नावं चर्चेत. विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेतील पेस कायम असल्याची माहिती. एकीकडे बच्चू कडूंचं नाव जवळपास निश्चित, तर दुसरीकडे नीलम गोरे किंवा शीतल म्हात्रेंची वर्णी लागण्याची शक्यता आहे, सूत्रांची माहिती. विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवार देणारच. सगळ्याच प्रश्नांची उत्तर देण्याची गरज नाहीये. आगे आगे देखो होता है क्या, सबकळ्यांचं सूचक विधान. गांधी भवनात काँग्रेसची महत्वाची बैठक. प्रत्येक वेळेस काँग्रेसच्या मनामध्ये काहीतरी शंका असतातच. प्रादेशिक पक्षांच्या हक्कांवरती डल्ला मारू नका. विधान परिषदेसाठी उमेदवार देण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेवरती संजय राऊत यांचा टोला. मवियाची सगळी मतं अंबादास दानवेंना मिळतील, राऊतांचा दावा. तर विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचा उमेदवार जिंकणार, नाना पटोलेंचं भाष्य. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून जिशान सिद्दीकींना उमेदवारी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये जिशान सिद्दीकींकडून उमेदवारी अर्ज दाखल. सुनील तटकरे, छगन भुजबळ, सुनेत्रा पवार देखील उपस्थित. अजितदादा यांनी दिलेला शब्द पाळल्यानं सुनेत्रा बहिणी पटेल तटकरेंचे आभार. सर्व समाजाला सोबत घेऊन काम करणार. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जिशान सिद्दीकी यांची प्रतिक्रिया. महायुतीच्या अतिरिक्त उमेदवारांसंदर्भात सस्पेन्स कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची रात्री उशिरा खलबतं. पुढील 3 तास उमेदवार देणार की नाही या संदर्भात स्पष्टता येणार. आमचं कोणासोबतही व्यक्तिगत वैर नाहीये. मुद्द्यांवरून चर्चा होत असतात. रवी राणांबाबतच्या प्रश्नावर बोलताना बच्चू कडूंची प्रतिक्रिया. आदित्य ठाकरेंनी घेतली पंकजा मुंडे यांची भेट. नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावरती आदित्य ठाकरेंनी पंकजा मुंडे यांची भेट घेतल्याची माहिती. मुंबईमध्ये एमआयएमला धक्का. 1 नगरसेवक कमी होण्याची शक्यता. नगरसेविका रोशन इरफान शेख यांचं जात प्रमाणपत्र अवैध. जात प्रमाणपत्र समितीने आनंद परांजपे यांनी नंदनवन या निवासस्थानी जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे. खासगी कामासाठी आनंद परांजपेंनी भेट घेतल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्या पक्षाच्या नेत्यानं शिंदेंची भेट घेतल्यानं चर्चा नावधान.
नागपूरमध्ये संघ मुख्यालय आणि स्मृती मंदिरामध्ये रेडिएशनची धमकी, रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थ टाकल्याचा नागपूर पोलीस आयुक्तांना निनावी पत्रानं दावा करण्यात आलेला आहे। एटीएस कडून सर्व परिसराची तपासणी सुरू आहे। साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक आणि फसवणूक, नाशिकमधील अष्टलक्ष्मी कारखान्याबाबत संजय राऊतांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, शेतकऱ्यांना ऊसाचे पेमेंट मिळत नसल्याचा मुद्दा उपस्थित। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांसाठी नागपुरातील विजयगड बंगला तयार, उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्र पवार पहिल्यांदाच विजयगड बंगल्यावरती येणार। अजित पवार यांनी दिलेल्या सूचनांनुसारच विजयगड बंगला हा तयार आहे। अंबादास दानवे यांनी महालक्ष्मी मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतलेलं आहे। उमेदवारी अर्ज भरण्या अगोदर दानवेंनी महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतलं। नंदुरबारमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा, मेळाव्यानंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक आणि खरीप हंगामापूर्वीचा आढावा घेतला जाणार। बालेवाडीमध्ये कृष्णा विश्व विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ कलनरी आर्ट्स इमारतीचं भूमिपूजन, मंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न। यावेळेस डॉक्टर सुरेश भोसले, दिलीपराव देशमुख आणि आमदार अतुल भोसले यांचीही उपस्थिती। सेवाग्राम आणि तेलंगणा एक्सप्रेसला सेवाग्राम रेल्वे स्थानकावरती थांबा द्यावा, खासदार अमर काळे यांची रेल्वे मंत्र्यांकडे मागणी आहे। सेवाग्राम येथे सेवाग्राम आणि तेलंगणा एक्सप्रेसचा थांबा नसल्यानं प्रवाशांना नाहक त्रास। बोंदुखरातल्या 8व्या गुन्ह्यामध्ये न्यायालयामध्ये व्हीसीद्वारे हजर केलं जाणार। एसआयटी 7व्या गुन्ह्यात बोंदुखराच्या पोलीस कोठडीची मागणी करणार। 8व्या गुन्ह्यातही खरातवर महिलेवरती लैंगिक अत्याचाराचे आरोप आहेत। खरात प्रकरणानंतर राज्यामध्ये 14 भोंदू बाबांविरोधात गुन्हा दाखल। अवघ्या एका महिन्यामध्ये राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये भोंदूगिरीचे प्रकार समोर आहेत। नाशिकमध्ये 3, मुंबईमध्ये 4 गुन्हे दाखल आहेत। कृष्णाचा शिवाचा अवतार असल्याचं सांगत महिलांवरती अत्याचाराच्या घटना। निरुपम यांच्या ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसोबतच्या संवादाचा मनसेकडून निषेध व्यक्त। संजय निरुपम आज मुंबईतील ओशिवारामध्ये ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसोबत संवाद साधतील। मनसेच्या विरोधानंतर निरुपम ऑटो रिक्षा चालकांसोबत संवाद साधणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष आहे। गोकुळवरती प्रशासक नियुक्त केल्यास आम्हाला गृहीत धरू नका, गोकुळच्या वादावरून शिवसेनेचा भाजपला इशारा। गोकुळ दूध संघावरती प्रशासक नियुक्तीसाठी मुख्यमंत्री फडणवीस आग्रही आहेत। मुख्यमंत्री आग्रही असल्यानं राष्ट्रवादी आणि शिवसेनेची कोंडी। दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज रहा, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या पालकमंत्र्यांसह प्रशासनाला सूचना। यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाचं प्रमाण कमी राहण्याचाही अंदाज। राज्यामध्ये 2047 पर्यंत 300 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार। हरित महाराष्ट्र आयोगाची स्थापना केली जाणार। राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय, तर अक्षय ऊर्जेसाठी 12,000 कोटींच्या विविध प्रकल्पांनाही मंजुरी। प्रशासकीय काळामध्ये मंजूर या कामांचा फेरविचार हा नव्या सत्ताधाऱ्यांचा अधिकार आहे। फेरविचारासाठी कामाचा आढावा घेणं चुकीचं नाहीये। भाजपच्या आरोपांना अमित देशमुख यांचं प्रत्युत्तर। शासनाकडून महाराष्ट्र कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय धोरण जाहीर। 2031 पर्यंत 10,000 कोटींची गुंतवणूक केली जाणार। रोजगाराच्या 1.5 लाख संधी उपलब्ध होणार असल्याचाही दावा। रुपाली चाकणकरांकडून आशा मिरगेंविरोधात कोर्टामध्ये तक्रार। अब्रू नुकसानी विरोधात यावेळेस फौजदारी तक्रार दाखल। जेएमएफसी माझगाव कोर्टामध्ये तक्रार दाखल। भोंदू खरात प्रकरणामध्ये आशा मिरगेंचे रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप। जळगावच्या पाचोऱ्यामध्ये उष्माघातानं तरुणाचा मृत्यू। अनंत भोई असं मृत्यू झालेल्या फळ विक्रेत्याचं नाव आहे। भर उन्हामध्ये फळ विक्रेता हा विक्री करत असताना तरुण अचानक कोसळला। उष्माघातानं मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। जळगाव जिल्ह्यासह राज्यामध्ये उष्माघातानं नागरिकांचा मृत्यू। उष्माघाताला नैसर्गिक आपत्तीचा दर्जा देऊन 10 लाखांच्या मदतीची घोषणा करावी, एकनाथ खडसे यांची राज्य सरकारकडे मागणी। भुसावळचा पारा 45 ते 46 अंशांवर पोहोचलाय। भुसावळ पालिका रुग्णालयामध्ये विशेष 8 खाटांचं उष्माघात कक्षाची सोय। सध्या या ठिकाणी 4 ते 5 जण उपचार घेऊन घरी परतत असल्याचीही माहिती। जळगाव जिल्ह्यामध्ये उष्णतेच्या लाटेमुळे 159 नागरिक बाधित आहेत। उष्णतेच्या संबंधित आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। पुरळ आणि हीट कॅम्प्स या तक्रारींचं सर्वाधिक प्रमाण आहे। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे। मुंबईमध्ये पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। मुंबईमध्ये पुढील 4 दिवस तापमान 35 अंश राहण्याची शक्यता आहे। हवामान खात्याकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन।
धाराशिवच्या येडशी अभयारण्यामध्ये पाण्याविना पशुपक्ष्यांचे हाल. जिल्ह्यामध्ये तापमान 41 अंशांवर पोहोचलंय. वन विभागाकडून पाणवठ्यांमध्ये पाणी टाकण्यास हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवरती अमरावती बस स्थानकामध्ये 108 पाणपोईंची निर्मिती. या पाणपोईंद्वारे दररोज 25,000 प्रवाशांची थंड पाण्याची सोय होतीये. सध्या अमरावतीमध्ये 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद आहे. कोल्हापूर शहरामध्ये आजपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा होणार. उन्हाळ्यामुळे काळंबवाडी धरणातील पाणीसाठा कमी झालाय. पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाचा निर्णय आहे. गोंदियाच्या प्रमुख धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचलाय. पुढील 2 महिन्यांमध्ये पाणी टंचाईची शक्यता निर्माण होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचं प्रशासनाचं आवाहन. राज्यातील धरणांमध्ये सरासरी 40% पाणीसाठा शिल्लक बाष्पीभवनामुळे धरणांमधील पाणी पातळीमध्ये झपाट्यानं घट होतीये. गेल्या वर्षीपेक्षा यंदा परिस्थिती बरी असली तरी दुष्काळाचं सावट असल्यानं चिंता व्यक्त. गोंदियामध्ये रब्बी हंगामात 167 केंद्रावरून धान खरेदी होणार आहे. आतापर्यंत 18,465 शेतकऱ्यांची धान खरेदीसाठी नोंदणी. आज धान खरेदीच्या नोंदणीची शेवटची तारीख आहे. उद्यापासून धान खरेदीला सुरुवात होणार आहे. बुलढाण्यामध्ये कृषी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य असणार आहे. नोंदणीसाठी 20 मे पर्यंतची मुदत आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी अॅग्रीस्टॅक पोर्टलवरती नोंदणी करण्याचं वन विभागाचं आवाहन.